सो हाय. हे माझं फर्स्ट टाइम फेस टू फेस कॉन्व्हर्सेशन आहे आणि मी खूप नर्वस आहे. हा मला नाही माहिती कितवा टेक आहे माझा, पण मी फुल ट्राय केला आहे आणि मी विचार केला की हा व्हिडिओ मी टाकणार म्हणजे टाकणार. ओके फाईन. सो मुद्द्यावरती येऊयात की आज आपण बघणार आहोत की 12 तास आपण अमृतसरमध्ये काय काय करू शकतो. आणि त्याच्यामध्ये गोल्डन टेम्पल, जालियनवाला बाग, परत वाघा बॉर्डर, त्याच्या तिथून सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत तुम्ही कसं एन्जॉय करू शकतात अमृतसरमध्ये, ते पण स्पेशल फूड खाऊन तिकडचं. ओके. आणि हे सगळं तुम्ही इझिली फक्त 500 रुपयामध्ये करू शकतात पर पर्सन. सो प्लीज ह्या व्लॉगमध्ये बनून राहा. हा व्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला एंडिंगपर्यंत बघा. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. याच्यामध्ये थोडीशी गडबड झाली आहे. व्हॉईसचा इश्यू झाला आहे थोडासा. गाडी गेली समोरून आणि लाईट पण नाही आहे, सो सॉरी. सो ह्या टेक्निकल प्रॉब्लेमना इग्नोर करून आपण आपल्या व्लॉगमध्ये पुढे जाऊयात. सो तुम्ही कोणतीही ट्रेन घेऊ शकतात जी तुम्हाला अमृतसर स्टेशनवरती सकाळी 7 ते 8च्या दरम्यान सोडेल. स्टेशनच्या बाहेर तुम्हाला खूप साऱ्या टॅक्सीज दिसतील, ज्या तुमच्या 350 ते 400मध्ये तुम्हाला पूर्ण टूर करून देतील. सो अशाच प्रकारे हा सुद्धा आमच्या ड्रायव्हर दादांचा नंबर वगैरे होता. आणि तुम्ही त्याच्यासोबत कोणत्याही असं आश्रम वगैरेमध्ये फ्रेश होऊ शकतात, ज्याचं आय थिंक ₹20 भाडं होतं. त्याच्यानंतर तिथेच एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन या, जे एक हिंदू टेम्पल आहे. ह्या मंदिराचं नाव दुर्गिअन्ना मंदिर आहे, जो एक्झॅक्टली गोल्डन टेम्पल सारखं दिसतं, किंवा गोल्डन टेम्पल एक्झॅक्टली लाईक या मंदिरासारखं दिसतं, असं म्हणतात तिकडे. या मंदिराच्याच बाहेर तिथे खूप छान चहा मिळतो. तो चहा प्या दर्शन झाल्यानंतर, आणि तिथून थेट जा गोल्डन टेम्पलसाठी. कारण तुम्हाला बॉर्डरवरती टायमाला पोचायचं असेल तर तुम्हाला थोडीशी स्टार्टिंगला घाई करायला लागेल. आणि इथे आलो आहे आम्ही आता गोल्डन टेम्पलला. इथे थोडीशी गर्दी तुम्हाला मिळेल, त्याच्यामुळे तुम्हाला ज्या चपला ठेवण्यासाठी गोण्या आहेत त्या इथे तिथे शोधायला लागतील आणि त्याच्यानंतर त्या काउंटरवरती द्यायला लागतील. सो तेवढा थोडा स्ट्रगल आहे. दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे थोड्या वेळ शांतपणे बसलो. त्याच्यानंतर आम्ही लंगरसुद्धा खाल्ला आणि प्रसादसुद्धा घेतला. त्याच्यानंतर तुम्हाला खास करून अशी जेवणाची काही गरज पडत नाही. पण याच्या बाहेर एक लस्सीवाला आहे कॉर्नरला. तो नक्की तिथली लस्सी नक्की प्या. ती खूप छान आहे. आणि इथेच एक मार्केट आहे जिथे तुम्ही शॉपिंग करू शकतात. पंजाबी ड्रेसेस किंवा पठाणी जे कपडे आहेत ते तुम्ही घेऊ शकता. इथे खूप छान-छान प्राईसमध्ये पण मिळतात आणि व्हरायटीमध्ये पण भेटतात. त्याच्यानंतर आम्ही गेलो जालियनवाला बागला, जो तिथे खूप जवळ आहे गोल्डन टेम्पलच्या. आम्ही हिस्ट्रीमध्ये थोडं बॅकवर्ड गेलो आणि तिथे बरेच असे प्रोजेक्टर्स लावलेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला ही घटना कशी झाली, मेजर डायरने काय केलं, काय नाही केलं, ह्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो प्लीज अशा ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट केलं पाहिजे असं मला वाटतं.
इथे मी तुम्हाला फक्त एका गोष्टीसाठी अलर्ट करते, ती म्हणजे की हे खूप सुंदर आहे, ह्याच्या मोहात पडू नका. कारण तुम्हाला बॉर्डरला जायचंय हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही ह्याच्यामध्ये रमून जाणार हे मला माहिती आहे. सो ही तिथे अजून एक विहीर होती, ज्याच्यामध्ये जर तुम्हाला हिस्ट्री माहिती असेल, तर याच्यामध्ये 120 लोकांचं बॉडी सापडलेली. या विहिरीमध्ये कोंडून मारलेलं त्यांना. आणि बाय द वे ही विहीर खूप खोल आहे. इथून काही दिसत नाही. म्हणजे त्याचा तळा वगैरे किंवा काहीच नाही. सो तुम्ही इमॅजिन करा. आणि त्याच्यानंतर आम्ही बघितले हे एका वॉलवरती गनचे लागलेले, म्हणजे ज्या गोळ्या लागलेल्या फायरिंग करताना त्याचे निशाण आहेत. हे जसे बॉक्स बॉक्स केलेत सगळे. सो ते सुद्धा त्यांनी हायलाइट केलंय. इथून थेट आम्ही गेलो वैष्णव माता मंदिर बघायला आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही गेलो बॉर्डरकडे. कारण आम्ही खूप घाईत होतो, तर वैष्णव माता मंदिराचं मी काही शूटिंग केलं नाही. कारण बऱ्याच ठिकाणी कॅमेरा अलाउड आहे, कॅमेरा नाही अलाउड आहे. सो मी विचार केलं की मी नाही घेऊन जात. सो तुम्हाला मी एकच गोष्ट सांगते, की जर तुम्हाला पूर्ण डान्स परफॉर्मन्स आणि ते पण चांगल्या सेंटरला बसून वगैरे सगळं बघायचं असेल, तर तुम्ही प्लीज 3 वाजता तिथे जा. 3 वाजता तिथे लाईन लागते. त्याच्यानुसार ते आतमध्ये सोडतात. हालाकी ते लाईनीमध्ये नाही जात लोकं. पण तिथे तुम्ही एक डान्स शो होतो, जो स्टार्टिंगला पूर्ण शो होतो, तो एन्जॉय करू शकता. त्याचा फ्लॅग घेऊन धावायला वगैरे लावतात. ते तुम्ही एन्जॉय करू शकतात. हालाकी इथे परेड जी आहे ती 5 वाजता सुरू होते आणि 5:30 वाजता संपते. त्याचप्रमाणे मी तुम्हाला अजून त्याच अंदाजाने एक गोष्ट सांगते, की जेव्हा तुम्हाला कळेल की परेड संपत आली आहे त्याच्या 5 मिनिटं आधी, म्हणजे एक्झॅक्ट 5:30ला परेड संपते, तर 5:25ला वगैरे त्या सगळे लोकं निघायच्या आधी तुम्ही त्या गर्दीतून बाहेर पडा. रिझन फक्त एवढंच आहे, की तुम्हाला रश नाही भेटणार जाताना आणि जर तुमची 7:30ची किंवा 7 वाजेची जरी ट्रेन असेल, तरी ती तुम्हाला भेटेल. सो तुम्ही प्लीज टायमावरती तिथून निघून निघून या आणि ते लोकं त्यानुसार तुम्हाला सोडून सुद्धा देतात ऑन टाईम. सो टेन्शन नका घेऊ, पण शो पूर्ण एन्जॉय करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ह्याला वाघा बॉर्डर म्हणतो. हालाकी त्याचं रिअल हे की आपण आपल्या साईडने हिचं नाव अटाया बॉर्डर असं असलं पाहिजे. सो ह्याच्या वाघा बॉर्डरला येण्याच्या पासची गोष्ट. सो ॲज सच अशी खूप लांब प्रोसेस नाही आहे. बट जर तुमच्या ड्रायव्हरला, म्हणजे आमच्या ड्रायव्हरने आम्हाला स्वतः विचारलेलं, की तुमच्याकडे जर काही आधार कार्ड वगैरे असेल तर मला द्या, मी तिथे देतो. कारण जर तुम्ही आधार कार्ड नाही दिलं तर तुम्हाला खूप लांबून चालत यायला लागेल. सो प्लीज तुमचं जे आधार कार्ड कोणाचंही ग्रुपमधल्या एकाचं द्या त्यांना. ते फुल मॅनेज करून घेतात. फुल एंट्री तुम्हाला आतपर्यंत मिळते आणि तेवढा विश्वास तर आता ठेवायला लागेल. आणि इट्स सेफ गाईज, प्लीज. सो एन्जॉय युअर ट्रिप. ओके. ओके फाईन. सो आजचा व्लॉग मी इथेच संपवते आहे. आय होप तुम्ही माझा व्लॉग एन्जॉय केला आणि आत्ता तुम्ही फिरायला जाल अमृतसरला, ते पण बजेट फ्रेंडली ट्रॅव्हल करून. आणि तुम्हाला हे सांगून इच्छिते की तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत फिरा, एन्जॉय करा. बस एवढंच सांगेल मी. फिरा यार, काय. ओके बाय.